करेक्ट बोललीस रश्मीबाई. आम्हा दोघांना एकांत मिळायलाच हवा. काय लक्ष्मी? हा म्हणजे काय मिळायलाच पाहिजे. हा म्हणजे काय आहे, मला असं म्हणायचं की जे आम्हाला साध्य करायचे ते साध्य होऊ शकत नाही तर बघ ना. आणि भाई तसा वेळही कमी आहे आपल्याकडे. हो रे, ऑलरेडी खूप वेळ गेला नाही खरं की. हा गेलाच आहे, म्हणून तर आता टोटल सिच्युएशन हातात घ्यायला लागणार आहे ना मला. काय भंडारी साहेब बरोबर ना? 5 महिने उरलेत, राईट? 5 महिने? कसले 5 महिने? काय नाही ग, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की मी आणि भंडाऱ्याने ठरवलं होतं की आपली सिरियल एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवू. मला वाटतं 1 महिना झाला बरोबर. आता 5 महिने राहिले, त्यामुळे आता येत्या 5 महिन्यात खूप काही मला करावं लागणार आहे ना, राईट भंडारी? सर, तुम्ही अशी शोची सगळी जबाबदारी स्वतःवर घेता ना, मला खूप आवडतं. म्हणजे काय कमाल करते रेश्मा, अगं घ्यायलाच हवी. बरं आहे बघ, नुसत्या शोची नाही, शोची जबाबदारी, को ऍक्टरची जबाबदारी मी नाही तर कोण घेणार? ऐका लक्ष्मी, आणि तसं बघायला गेलं तर लक्ष्मी नवीन आहे, न्यू कमर आहे, तिला काही गोष्टी शिकवायला लागणारच ना आपल्याला. हो, आणि सर तुम्ही शिकवणार म्हणजे काय प्रश्नच नाही. एक लक्षात ठेवा, नाही टीव्ही आहे, प्रेक्षकांमध्ये लहान मुलं असतात, जास्त गरमागरम सीन्स नको नाही का? ते भाई प्लीज प्लीज प्लीज, हे बघ ही रिस्ट्रिक्शन नको. काय आहे, सगळ्या गोष्टी काही नटाच्या हातात नसतात. म्हणजे मी आधीच सांगून ठेवतो ना सगळ्यांसमोर. काय कधी कधी ना नटाच्या भावना पण खूप अशा उफाळून येतात. म्हणजे बरेचदा ना असं इन्व्हॉल्व होऊन सीन करताना सीन कट झालाय किंवा संपला हे कळतच नाही. हा, आणि विराज बरं झालं आठवलं, या बाबतीत प्लीज तुझं थोडं सहकार्य लागेल. म्हणजे तू ही जबाबदारी घे की मी आणि लक्ष्मी एखादा लव्ह सीन करताना फुल्ली इन्व्हॉल्व होऊन रोमॅन्टिक सीन करत असू. तू कट कट मोठमोठ्याने म्हणत असशील आणि आमच्या लक्षातच येत नसेल एवढे आम्ही इन्व्हॉल्व असू. नाही म्हणजे असं होऊ शकतं, कल्पना देऊन ठेवतो. आणि लक्ष्मी पण पॉप्युलर होईल. किंवा मग विराज, अजून एक पर्याय आहे, म्हणजे मी तुम्हाला लोकांना सांगून ठेवतो की आम्हाला आमचे सीन्स फुल इन्व्हॉल्वमेंट मध्ये करू द्या. आम्हाला प्लीज डिस्टर्ब करू नका. आणि मग एडिट टेबल वर गेल्यावर तुम्हाला जे हवं ते एडिट करा, सिंपल आहे का नाही? यामुळे ना 2 गोष्टी होतील. फायदे असे आहेत की त्यामुळे सिरियल फेमस होईल आणि लक्ष्मीला खूप पॉप्युलॅरिटी मिळेल. नाही का लक्ष्मी? बस नाही सर, मला नाही विसरता येणार. मॅडम, आपल्याला एकत्र काम करायचंय. या अशा गोष्टींमुळे तुमचे आपापसातले संबंध जर बिघडले ना, तर मग सेटवरच्या वातावरणावरती परिणाम होईल, आपल्या सिरियलवरती त्याचा परिणाम होईल. म्हणून म्हणतो की तुम्ही सगळं विसरून जा प्लीज. नाही सर, मला हे खरंच नाही विसरता येणार. ती नजर, ते बोलणं, पण तुम्ही म्हणताय ते खरंय की चांगलं काम करायचं असेल तर आजूबाजूला चांगलं वातावरण पाहिजे. मॅडम, मला खरंच तुमचं या बाबतीत कौतुक वाटतं की तुम्ही सगळ्या गोष्टी खूप समजून घेता. खूप समजूतदारपणा आहे तुमच्याकडे. म्हणजे हा समजूतदारपणा फक्त बायकांकडेच असतो. आम्ही पुरुष मात्र त्या बाबतीत अगदी कमी पडतो. थँक्स अगेन. हा चॅप्टर पण बंद करून टाकेल. कानाला लागेल. या
हॅलो हॅलो आई, सँडी फोन का उचलत नाहीये माझा? अगो बाई, हो का? घरात आहे की बाहेर गेलाय? हल्ली दिवस दिवस घरीच असतो तो. इंटरव्ह्यूचा कॉल येत नाही ना, म्हणून गप्पच असतो ग बाई. अगं मग फोन का घेत नाहीये माझा? अगं झोपलाय ना तो. नाही म्हणजे एकतर फोन बंद करून ठेवला असेल किंवा आवाज कमी केला असेल त्याचा. बर, तो उठला की जरा नंतर मला फोन करायला सांगशील? हो सांगेन. का ग, काही काम होतं का? नाही, काही विशेष काही नाही. मला सांगायचं नाहीये का? आई, असं काही नाहीये, त्यात न सांगण्यासारखं काही नाहीये. मग? अगं तू मागे एका बोलता बोलता एका हॉटेल बद्दल बोलत होता, त्याची चौकशी करायची होती. मला वाटतं तो मित्रांबरोबर गेला होता तिथे. हो अगं, पहिले नेहमी बाहेरच जेवायला जायचा, पण हल्ली कुठे मित्रांबरोबर जातच नाही. अगं नाही, जेवायचं हॉटेल नव्हतं, रिसॉर्ट बद्दल, म्हणजे मुंबई बाहेरचं हॉटेल. अगो बाई, कोण चाललंय मुंबई बाहेर? आम्ही दोघं. काय, तुम्ही दोघं? कधी? अगं असं काही ठरलं नाहीये, मला फक्त चौकशी करायची होती. आम्ही दोघांनी 2 दिवस कुठे बाहेर जावं असं मला वाटतंय. म्हणजे आईनाही असं वाटतंय, तर त्याच्याबद्दलच विचारायचं होतं सँडीला. 2 दिवस तुम्ही दोघं मुंबई बाहेर? बरं झालं बाई. बरं मग सांग सँडीला मला फोन करायला. हो चल, ठेव. बोलले मी आईशी. काय आहे? जरा पण सेन्सिबिलिटी नाही तुझ्यामध्ये. एवढा मोठा भाव केला तरी घाबरत नाही. माझ्या समोरून घरात आलास, बघितलं नसणार का मी तुला? पण आता केला ना भाव तर घाबरायचं नाही. भाव लहान आहेस का रे तू पक्या? चहा पिणार आहेस? आईनी केला होता, पण तू करणार असेल तर अजून 1 कप चालेल. चायला नाही बोलत आपण. काय पक्या, तुझ्या खूप ओळखी आहेत ना रे? जाम. काय करायचंय फक्त बोला. म्हणजे तुझ्या ओळखीतलं माहितीतलं एखादं चांगलं हॉटेल असेल ना तर सांग. 2 दिवसासाठी बाहेर फिरायला जायचा विचार आहे दोघांना. भाऊ डॅडी, आई बघा काय बोलतात. अरे आम्हाला नाही, ह्या दोघांना पाठवायचं आहे. आम्ही ह्या दोघांना कुठेतरी बाहेर पाठवायचा विचार करतोय 2 दिवस. ताईला भाऊजींना म्हणजे हनीमून. अरे आता काय गावभर दवंडी पिटणार का? कपड्या नाही, 1-2 दिवस नाही, चांगला 10 दिवसाचं बुकिंग करतो. म्हणजे असा हिल स्टेशन, म्हणजे त्याला लिफ्ट असेल असेल त्या हॉटेलला जायला, चांगला 25-30 मजल्याचा फुल सर्व्हिस. हो सध्या 2 दिवस पुरे. हा, जास्त अपेक्षा नको. हा, ते पण बरोबर आहे, जास्त अपेक्षा नको. नाही, मी आलो. हे ताई, मी आलो. अरे चहा? नाही, तू ठेव, मी आल्यावर पितो. अरे पण तू एकदम कुठे निघालास आता? लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बँगलोर, गोवा आणि काश्मीरला. कुठे जायचं आणि म्हणला आता कुठे जाय. कोणी काही केलं नाही तरी मला माहिती आहे हे नाही ऐकणार. पण एक उपाय आहे. कोणता उपाय? म्हणजे रोना दोना फुल रडायचा. ते मॅडम बोलतात की त्यांच्या बरोबर 2 दिवस शूटिंगला बाहेर गावी जायचं. हे बघा, ही नाही आली तर काही अडणार नाहीये आमचं, पण प्रोडक्शन वाले दुसरी हे ड्रेस ठेवून घेतील. वांदे झाले, आता तुला जावं लागणार. मी येतो तिकडे.